ब्लू चिपचं काय झालं? ब्लू चिप कंपन्यांचे जे शेअर्स आहेत, मार्केटमध्ये रोटेशन चालू आहे. पहिले IT शेअर्समध्ये विक्री झाली, मग आता IT शेअर्समध्ये विक्री थांबून रिअल इस्टेट सेक्टर झाला, कन्झ्युमर डिस्क्रिशनरी सेक्टर झाला, याच्यात विक्री चालू. सो मार्केटमध्ये रोटेशन चालू आहे. एक सेक्टर चालवतात, एक सेक्टर पडतोय. सो दॅट इज गोइंग ऑन. ब्लू चिपमध्ये सुद्धा विक्री तेवढी नफेखोरी आहेच. Yes. आता खरं तर हा प्रश्न माझा जो आहे तो आता मार्केट पडलेला आहे, पण माझा प्रश्न असा आहे की यापूर्वी पण आपण चर्चा केली की 2025 किंवा 2026 मार्केट हे 1 लाख प्लस असेल, तर आता तर आपण 11,000 अंशांनी खालीच आहोत. तर मार्केट खरोखरच पुढच्या 1-2 वर्षामध्ये 1 लाख प्लस जाईल. याबद्दल असं बोलूयात की नो वन कॅन टाइम द मार्केट, म्हणजे कधी जाईल नाही सांगू शकणार, पण 1 लाख जाईल का? तर याला आम्ही काय म्हणत असतो, नॉट इमिजिएटली बट डेफिनेटली. म्हणजे तुम्ही जे टाइम फ्रेम दिला 1-2 वर्षात जाईल का नाही सांगता, पण 1 लाख होणार का? हो, नक्की.